तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून सुरू असलेल्या कुरघोडीचं राजकारण काही संपण्याचं नाव घेत नाहीये। विलिनीकरणाबाबत अजितदारांसोबत 14 बैठका झाल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केलाय। यातील काही बैठकांमध्ये आपणही होतो असंही शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगत पुन्हा एकदा चर्चेला खतपाणी घातलंय। तर अनिल देशमुख हे दीर्घकाळ सत्तेत राहिल्यानं त्यांना पुन्हा सत्तेत येण्याचा मोह पडल्यानं ते असे वक्तव्य करत असल्याचा पलटवार भाजप आमदार परिणय फुके यांनी केला। अजितदादांबरोबर जवळजवळ 14 बैठका झाल्यात। त्याच्यामध्ये अनेक बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो, आमचे बाकी सहकारी सुद्धा होते। पण आता याच्या बाबतीत असं आहे की सध्या आता दुखवट्याचा काळ चालू आहे आणि हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे कोणत्या तारखेला बैठक झाली अजितदादांबरोबर, किती वाजता बैठक झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, त्या बैठकीमध्ये काय ठरलं, या सर्व गोष्टी सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्याचं सांगू। सुप्रियाताई सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होत्या, शरद पवार साहेब सुद्धा काही बैठकीला उपस्थित होते। मला बिलकुल असं वाटत नाही, कारण 14 जर बैठकी झाल्या असत्या तर 2 महिन्या 3 महिन्यापासून या चर्चा सुरू आहेत असं ते सांगतात आहे। पण या संदर्भातलं कुठेही मीडियामध्ये किंवा कुठेही या संदर्भात कुठेही बातचीत आपल्याला बघायला मिळत नाही। मला असं वाटतं अजितदादा गेल्याचा हे लोक फायदा किंवा अजितदादा नसल्याचा फायदा हे लोक कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करतात आणि परत राष्ट्रवादीमध्ये परत स्वतःला समाविष्ट करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न हे करतात आहे। मला असं वाटतं की आता सुमित्राताई पवार राष्ट्रवादीच्या सर्वसर्व नेत्या आहे, त्या हे सगळं होऊ देणार नाही।